नवरात्रीच्या पवित्र 9 दिवसांमध्ये कोणत्या कोणत्या देवीची पूजा केली जाते, त्याचे महत्त्व काय आहे आणि त्यामागील आध्यात्मिक अर्थ हे सर्व जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. देवीचा आपल्या सर्वांना उत्तम आशीर्वाद, शुभ आशीर्वाद मिळावा. आई राजा उदो उदो, सदानंदी उदो उदो, बोल भवानी माता की जय, बोल कालिका माता की जय, आई तुळजा भवानी माता की जय, कोल्हापूरची आई महालक्ष्मी माता की जय. दिवस पहिला, शैलपुत्री माता. याचं महत्त्व असं की पर्वतराज हिमालयाची कन्या स्वरूपात पार्वती रूपाचे आपण शैलपुत्री माता म्हणून पहिल्या दिवशी पूजन करतो. ते पूजन स्थैर्य, साधना आणि धैर्याची सुरुवात असते. पहिल्या दिवशी पांढरा रंग परिधान करणे शुभ मानले जाते. दुसरा दिवस, ब्रह्मचारिणी माता. ब्रह्मचारिणी माताचे पूजन तपश्चर्याचे प्रतीक दर्शवते. तपश्चर्या करणे, तप करणे आणि त्याद्वारे संयम, ज्ञान आणि साधनेत प्रगती करणे यासाठी ब्रह्मचारिणी मातेची पूजन केले जाते. त्यामध्ये पिवळा किंवा निंबोळी रंग परिधान करणे शुभ असते. दिवस तिसरा, चंद्रघंटा माता. महत्त्व, सिंहासनी सिंहासनारूढ युद्धासाठी सज्ज असलेले रूप हे म्हणजे चंद्रघंटा मातेचे रूप. याचा अर्थ धैर्य, शौर्य आणि वाईटावर विजय. यामध्ये लाल रंगाचे किंवा लाल वस्त्राचे परिधान करणे शुभ मानले जाते. दिवस चौथा, कुष्मांडा माता. महत्त्व, ब्रह्मांड निर्माण करणारी माता. या मातालाच कुष्मांडा माता म्हणतात. यामध्ये अर्थ असा आहे की सकारात्मक ऊर्जा, सृजनशीलता किंवा एखाद्या कार्याची, कर्माची नवीन सुरुवात, उत्तम सुरुवात हे कुष्मांडा मातेच्या स्वरूपात दर्शवली जाते. या दिवशी हिरवा रंग परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते. दिवस पाचवा, स्कंदमाता. महत्त्व, कार्तिकेय स्वामींची माता म्हणजे स्कंदमाता. आईच्या प्रेमाचे प्रतीक आणि भक्तांच्या रक्षणासाठी आपण ही भक्त म्हणजे आईचे पुत्र किंवा पुत्री स्वरूपच आहोत. यासाठी स्कंदमाता या देवीचे रूपाचे पूजन आपण 5व्या दिवशी करतो. या दिवशी पिवळा किंवा केशरी रंग परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते. दिवस 6वा, कात्यायनी माता. महत्त्व, महिषासुरमर्दिनी. अर्थातच अन्यायावर विजय मिळवून स्त्री शक्तीचे प्रतीक दर्शवणारी कात्यायनी माता ही महिषासुरांचे मर्दन करून अन्यायावर विजय मिळवते आणि स्त्री शक्तीचे प्रतीक म्हणून आपल्या सर्वांच्या रूपात तिची पूजा लाल किंवा गुलाबी वस्त्रात केली जाते. आपणही त्या दिवशी लाल किंवा गुलाबी वस्त्र परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते. दिवस 7वा, कालरात्री माता. महत्त्व, अंधार किंवा भीती किंवा मनातील दैन्य दूर करणारी माता म्हणजेच कालरात्री माता. अर्थ, नकारात्मक विचार, नकारात्मकता दुष्ट किंवा नष्ट करण्यासाठी ज्ञान प्रकाश देणारी माता म्हणजेच कालरात्री माता. पूजेमध्ये निळा किंवा काळा रंग परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते. आपल्या मनामध्ये नकारात्मकता असेल किंवा कोणत्याही गोष्टीची आपल्याला भीती वाटत असेल तर आपण कालरात्री मातेची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. दिवस 8वा, महागौरी माता. महागौरी माताचे रूप हे शुभ्र आणि एकदम शांत स्वरूपात आहे. यामध्ये याचा अर्थ पवित्रता, करुणा आणि जीवनात खूप मनशांती असा होतो. यामध्ये पांढरा रंग परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते. महागौरी माता हे शुभ रूपामध्ये, शांत रूपामध्ये पूजन करणाऱ्या देवतेचे प्रतीक अत्यंत शुभ मानले जाते. सोबतच आकाशी रंग सुद्धा आपण परिधान करू शकतो. या सर्व 9 दिवसांमध्ये या 9 मातांची आपण पूजा करतो. ही सर्व पार्वती मातेची रूपं आहेत. आपण तिला वेगवेगळ्या 9 दिवसांमध्ये वेगवेगळ्या 9 स्वरूपात त्याची पूजा करतो. पूजा या सर्व भक्त गणांना ज्ञान, शक्ती, मोक्ष, नकारात्मक शक्तींवर विजय आणि अन्यायावर विजय, स्त्री शक्तीचे प्रतीक मानले जाणारी, आईसारखी उत्तम आपल्याला प्रेम करणारी आणि आपल्या रक्षणासाठी देते. या 9 दिवसांमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टींचे वेगवेगळ्या पाठ, वेगवेगळे ग्रंथ आपण आईचे वाचू शकतो. त्यामध्ये दुर्गा सप्तशती हा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात फलदायी, सर्वात शुभ फल देणारा ग्रंथ आपण या 9 दिवसांमध्ये वाचन करू शकतो किंवा त्याचा पाठ करू शकतो. आईची वेगवेगळ्या रूपात पूजा करू शकतो. सोबत आईचे वेगवेगळ्या प्रकारे
आभार मानू शकतो, तिला प्रार्थना करू शकतो, आईला आईसाठी भजन किंवा उत्तम उत्तम गीते याचा कार्यक्रम ठेवू शकतो, जेणेकरून आईला आनंद होईल. त्यासोबतच दुर्गा सप्तशती हा आईपर्यंत पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. जर या 9 दिवसात नवरात्रीच्या 9 दिवसात आपण ह्या पाठाचे नवरात्रीच्या दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे वाचन केले तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या 9 दिवसात नवरात्रीच्या प्रत्येक देवीची आपण मनापासून पूजा करा, त्यांच्या मंत्रांचे जप करा, ग्रंथांचे वाचन करा आणि जीवनात सकारात्मकता, सृजनशीलता आणि सुख, शांती, समृद्धी आणा. जर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण आवडला असेल, तुम्ही हा पूर्ण पाहिला असेल, त्यातील माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आईची कृपा तुमच्यावर सदैव राहो. आई राजा उदो उदो.